आपल्या हक्काची बातमी. गुलाल सुकलाय, फटाके फुटून संपलेत, विजयी नगरसेवकांचे हार आता कपाटात गेलेत. पण शहरातली चर्चा अजूनही शांत बसायला तयार नाही. कारण तळोद्याच्या राजकारणात एक नाव आहे जे पराभवानंतरही रोज नव्यानं जिवंत होतंय. तो म्हणजे फिक्स नगरसेवक. गेल्या 10 ते 15 वर्षांपासून हा माणूस नगरसेवक नसतानाही नगरसेवकासारखाच वावरत होता. पक्षात वजन, शहरात ओळख, कार्यकर्त्यांचा गराडा आणि प्रत्येक कार्यक्रमात पहिल्या रांगेत खुर्ची. म्हणूनच लोक म्हणायचे, हा माणूस निवडणूक न लढवताही फिक्स आहे. तिकीट नसतानाही यांचा दबदबा एवढा होता की पक्षाचे वरिष्ठ नेतेही क्षणभर गोंधळायचे, हा उमेदवार आहे की नाही. लोकांचा समज असा की फिक्स माणसाला तिकीट कशाला, तो तर आधीपासूनच निवडून आलेलाच आहे. सोशल मीडियावर तर वेगळीच हवा. निवडणूक जाहीर होण्याआधीच फेसबुक, व्हॉट्सअॅपवर आमचा वाघ फिक्स आहे, तळोद्याचा किंगमेकर फिक्स, यावेळी विरोधकांना संधीच नाही असे स्टेटस फिरत होते. काहींनी प्रेमाने तर काहींनी टोचून त्यांना इतकं चण्याच्या झाडावर चढवलं की झाडही वजनाने वाकलं होतं. आणि मग तो क्षण आला. 2025च्या निवडणुकीत पक्षाने खरंच तिकीट दिलं. शहरात चर्चा सुरू झाली. आता तर फायनल आहे, आता काहीच राहिलं नाही. पण खरी परीक्षा तेव्हाच सुरू झाली, जेव्हा मतदार ईव्हीएम समोर उभा राहिला. निकाल लागला आणि सिस्टीम हँग झाली. कारण उमेदवार फिक्स होता, पण मतदारांचा निर्णय मिक्स झाला. गणित उलटलं, आकडे फिरले आणि तळोद्याचं राजकारण एकाच प्रश्नावर थांबलं. हे नेमकं झालं काय? आज पराभवानंतरही फिक्स भाऊंची चर्चा थांबत नाहीये. चहाच्या टपरीवर, पानपट्टीवर, नाभिकाच्या दुकानात एकच डायलॉग ऐकू येतो. काय फिक्स भाऊ, यंदा नक्की काय फिक्स झालं? तळोद्याच्या गल्लीबोळांत काही जळजळीत प्रश्न विचारले जात आहेत. तिकीट नसताना जो फिक्स होता, तिकीट मिळाल्यावर तो अनफिक्स कसा झाला? फिक्स हा सन्मान होता की वर्षानुवर्षे तयार झालेला गैरसमज? लोकांनी फिक्स केलं होतं उमेदवाराला, पण मतदारांनी अनफिक्स का केलं? आता पुढची 5 वर्षे हे टोपणनाव फिक्स माजी उमेदवार असं ओळखलं जाणार का? सर्वात विशेष बाब म्हणजे निवडून आलेले नगरसेवकही मनातल्या मनात कबूल करतायत, भावा, तुझा पराभव झालाय हे खरं, पण तुझी चर्चा आमच्या विजयापेक्षा जास्त आहे. एकूण काय तर तळोद्याच्या या निवडणुकीने एक मोठा धडा दिला आहे. राजकारणात हवा फिक्स असू शकते, प्रचार फिक्स असू शकतो, सोशल मीडिया फिक्स असू शकतो, पण मतदाराचं बोट कधीच फिक्स नसतं. आणि म्हणूनच फिक्स नगरसेवक आज पराभूत असला तरी तळोद्याच्या राजकीय चर्चेचा सगळ्यात मोठा विषय आजही तोच ठरतोय. पार्थ न्यूज संपादक हर्षल चौधरी.